गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची अडचण वाढली असताना ऑर्केस्ट्रा परवाना परत करून फक्त रेस्टो बार आणि हॉटेल परवाना ठेवला असल्याची माहिती मिळाली आहे। कदम यांनी सावली बार ज्या व्यक्तीस चालवण्यास दिला त्यासोबतचा करारनामा या आधीच रद्द केलेला आहे। सावली बारमधील ऑर्केस्ट्राचा परवाना कदमांनी परत केल्याची माहिती आहे। रेस्टो बार आणि हॉटेल परवाना कायम ठेवल्याचंही कळतंय। कदम यांनी सावली बार ज्या व्यक्तीला चालवण्यास दिला त्यासोबतचा करारनामाही अगोदरच रद्द केलाय। वेदांत नेब आपल्याला या संदर्भात अपडेट देईल। वेदांत, ज्या प्रकारे आपण माहिती घेतली त्यामध्ये योगेश कदम जे गृहराज्यमंत्री आहेत त्यांच्या मातोश्रीच्या नावे हा बार चालवला जात होता आणि त्यामुळे जे आरोप विरोधक करत होते त्यानंतर आपण बघितलं त्या दिवशी म्हणजे 30 मे आणि 31 मेला जी काही बारवर कारवाई पोलिसांकडून करण्यात आली होती आणि त्यानंतरच हा जो परवाना आहे तो सरेंडर केल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते। आता जो परवाना आहे तो ऑर्केस्ट्राचा परवाना जो गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने होता तो परवाना त्यांनी सरेंडर केला आहे। मात्र जो हॉटेल आणि रेस्टो बारचा जो परवाना आहे तो त्यांच्याकडे असणार आहे। शिवाय जो करारनामा हा बार चालवण्यासाठी जो करारनामा एका व्यक्तीसोबत केला होता तो करारनामा सुद्धा रद्द केल्याची माहिती आहे। ज्या प्रकारे विरोधक आरोप करतात ते पाहता हा परवाना सरेंडर केला, त्याशिवाय जी कारवाई पोलिसांकडून करण्यात आली होती हे सगळं पाहता हा परवाना सरेंडर केला असल्याची माहिती मिळते। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। बातम्यांचा वेगवान आढावा आपण पुढे सुरू ठेवूया।